तर आता आपण बघतो की कृषी माल उत्पादन आपलं वाढतंय. जे नवीन टेक्नॉलॉजीज येतात त्याच्यामुळे आपली अन्नाची नासाडी पण कमी होते. त्यामुळे आपल्याला हे प्रक्रिया उद्योगामध्ये संधी पण वाढत आहेत. आणि त्याचबरोबर जसं तुम्ही सांगतायत की केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या ह्याला पूरकच आहेत सगळ्या. कारण की फक्त नोकरीवर विसंबून न राहता आपला स्वतःचा काही मोठा उद्योग उभारता येईल याच्यासाठी शासनाने खूप मोठ्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये जसं तुम्ही सांगतायत की जे 535 अब्ज डॉलर पर्यंत तर नक्कीच होण्याच्या याच्यामध्ये शक्यता आणि अपेक्षा आहेत. आपण संभाजीनगरमध्ये बघितलं तर आमचे 1-2 कस्टमर आहेत, त्यांनी काय केलं, आटा ऑन व्हील केलेलं आहे. म्हणजे ते कसं जसं झोमॅटोन आपण एखादं चायनीज किंवा काही साऊथ इंडियन फूड ऑर्डर करतो, तर त्यांचा कन्सेप्ट असा आहे की तुम्ही त्यांनी ऑर्डर दिल्याच्या नंतर ते जे आपले गहू आहे समजा, गव्हाचं पण ग्राइंड करणार, फ्रेशली पॅक करणार आणि तुमच्या घरी डिलिव्हर करणार. अशा प्रकारचं पण काही याच्यामध्ये करता येत आहे आणि लोक करतायत पण. कारण की आता काय होतंय की पॅकेज फूड आहे किंवा आणखीन जे आपल्या ॲग्रिकल्चर जे काय म्हणतात, जसं आपलं ऑर्गॅनिक डाळ आहे किंवा ऑर्गॅनिक ऑइल आहे, याची डिमांड चांगली आहे. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी पण याच्यामध्ये संधी आहे.